श्री मल्हारी मार्तंड खंडेराव महाराज चंपाषष्ठी उत्सव येवला येथे विविध कार्यक्रमाने संपन्न। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यांच्या मूर्ती अभिषेक व महापूजा सौ श्री मनीष श्यामसुंदर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। भक्तांच्या मुखात सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खंडेराय महाराज की जय तसेच खंडेराव महाराज यांच्या गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। चंपाषष्ठी महोत्सव समितीस 51 वर्षे पूर्ण झाल्याने समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समितीतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। यामध्ये लक्ष्मण कुपकर, राजेंद्र चिंगी, माणिकलाल टाक, मोहनलाल टाक, नारायण बाकळे, दिगंबर बाकळे, कृष्णा खिरूड, रवींद्र बाकळे, तुळशीदास अनभुले, सुनील मगजी आदी समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। पप्पू येऊ काही नाही तो शेवट घ्यायचा समोर दिगंबर यांचं आहे कोणी त्याला दिगंबरजी कुक्करचं कोणी आहे समोर सुनील मगजी सच्चिदानंद महाराज समोर सदानंदाचा जय मल्हार। सर्वप्रथम सर्व येवलेकरांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा। ऐतिहासिक अशा येवले शहरामधील हे खंडेराव मंदिर येवल्याची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेचे प्रमुख 3 मंदिरं आहेत, त्यातील एक खंडेराव मंदिर। राजे रघुजी बाबांनी येवले शहराची स्थापना करताना अनेक व्यापाऱ्यांना येवले शहरात निमंत्रित केलं। त्यात अक्कलकोट येथील नथोपंत खताळ हेही येवल्यात आले आणि त्यांनी राजेंकडे खंडेराव मंदिरासाठी जागेची मागणी केली। जागा मिळाल्यानंतर नथोपंतांनी हे भव्य दिव्य असं मंदिर येवले शहरात निर्माण केलं। येवल्याच्या स्थापनेपासून असलेलं हे मंदिर येवल्याच्या सर्व बारीक सारीक गोष्टींचे साक्षीदार आहे। या मंदिरामध्ये अनेक नामवंतांनी भेट दिलेली आहे। त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानमाला सुरू असताना चंपाषष्ठीच्या कालावधीमध्ये त्यांच्या हाताने महापूजा झालेली आहे। आजही येवले शहरातील प्रत्येक जण हा आपल्या घरी विवाह असताना आधी खंडेरावाच्या इथे साकडं घालतो आणि कार्य निर्विघ्न पार पडण्याची खंडेरायाला विनंती करतो। अशा खंडेरायांचे सर्व येवलेकरांना कायम आशीर्वाद प्राप्त हो या सदिच्छा। जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार। जवळजवळ 150 वर्षापासून हे मंदिर आहे। ही सगळी उत्सव समिती आहे, ती उत्सव समिती सर्व हे कार्य या ठिकाणी संपन्न करत असते। त्या अनुषंगाने सर्व समितीचे या ठिकाणी कौतुक करण्यासारखं आहे।
तसेच या ठिकाणी हे सर्व येणारे जे भक्त असतात ते भक्तांचं सर्व हे मल्हारी मार्गांचा देवता मनोकामना पूर्ण करत असते. त्या अनुषंगाने ही दरवर्षी चंपाषष्ठी या ठिकाणी साजरी केली जाते. Wake Up Remix.